नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरीही अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याचं चित्र आहे। काही शिक्षक प्रशिक्षणात तर काही बीएलओच्या कामात व्यस्त असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। एकीकडे शिक्षण विभागानं काही शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवलं आहे, तर दुसरीकडे निवडणूक विभागानं विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेसाठी शिक्षकांना बीएलओची जबाबदारी दिली आहे। परिणामी अनेक शाळांमध्ये 1 किंवा 2 शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी आली आहे। यातच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी 1 ते 15 जुलै दरम्यान इयत्ता 1 ते 8 साठी अंक तर्क समृद्धी कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र शिक्षकच उपलब्ध नसताना हा उपक्रम प्रभावीपणे राबवायचा कसा, असा प्रश्न शिक्षकांना पडलाय। अनेक शाळांमध्ये 3 पैकी 2 शिक्षक बीएलओच्या कामात असल्यानं उर्वरित एकाच शिक्षकावर सर्व वर्गाचा भार येत आहे। काही एक शिक्षकी शाळांतील शिक्षकांनाही सकाळी शाळा घेऊन प्रशिक्षणाला जावे लागत असल्याची परिस्थिती आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पहिल्या दिवसापासूनच परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान पहिल्या वर्गापासून नाही तर दुसऱ्या वर्गापासून अंक समृद्धी कार्यक्रम असल्याचं डाएटच्या प्राचार्यांनी सांगितलं आहे।